शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सावरोली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे उत्तम भोईर यांनी पक्षहितासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष बैलमारे यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला महेश पाटील व पूनम म्हात्रे यांच्यासाठी माघार घेत संतोष बैलमारे व प्रमिला पाटील यांच्यासह पूनम म्हात्रे यांच्या प्रचारात उत्तम भोईर सक्रिय झाल्याने सर्व परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। तर सावरोली जिल्हा परिषद वार्डात उत्तम भोईर यांचे मोठे प्रस्थ असल्याने त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवत ते सक्रिय झाल्याने सर्व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते उत्साहाच्या वातावरणात प्रचार करत असून उत्तम भोईर यांच्या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे। हम तुम्हारे साथ हैं। उत्तम भाऊ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। सुनील भाऊ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। उत्तम दादा साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। डरने की क्या बात है? उत्तम दादा साथ हैं। डरने की क्या बात है? उत्तम दादा साथ हैं। डरने की क्या बात है? उत्तम दादा साथ हैं। डरने की क्या बात है? परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। आपली निशाणी मशाल मशाल घड्याळ। आपली निशाणी मशाल 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 घड्याळ। उत्तम दादा गेल्या 4 महिन्यापासून आरक्षण पडल्यापासून ज्या सावरोली जिल्हा परिषद वार्डमध्ये शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे। कारण गेल्या लोकसभेला आणि या गेल्या विधानसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही भाषाला 1 नंबरला ठेवली आणि या आघाडीमध्ये जेव्हा चर्चा आणि निर्णय होत असताना या चर्चेमध्ये या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाटेला ही जागा गेली आणि राष्ट्रवादीच्या वाटेला जागा जात असताना आम्ही साहेबांना फक्त एकच विनंती केली की आपला शिवसेना हा मशाल पक्ष आपला कुठेतरी जिवंत राहिला पाहिजे। याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न भरपूर केले, पण शेवटी आघाडीच्या या निर्णयामुळं कुठेतरी 2 पावलं मागं घेऊन सन्माननीय जिल्हाप्रमुख काल मनोहर शेठ भोईर यांची आमची काल चर्चा झाली। या चर्चेमध्ये असा निर्णय झाला की कुठेतरी आपला पक्ष आणि आपली संघटना टिकायला पाहिजे आणि याच्यामध्ये कोणाचं दोघांचंही नुकसान होऊ नये म्हणून कुठेतरी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि संतोष बैलमारे साहेबांना काल आम्ही सर्वांनी जेवढे माझे समर्थक या वार्डमध्ये असतील यांनी आम्ही एकत्र निर्णय घेऊन सगळ्यांशी चर्चा करून संतोष बैलमारे साहेब असतील, आमची ती वार्डमधली पूनम म्हात्रे असेल, ह्या वार्डमध्ये आमच्या महेश पाटलांची मिसेस असेल, आम्ही एकत्र जॉईंटमध्ये हा परिवर्तन विकास आघाडी म्हणून मशाल असेल घड्याळ असेल आम्ही जास्तीत जास्त मतांनी त्यांना पाठिंबा देऊन हा पॅनल कसाही करून आपल्याला जास्तीत जास्त विजय कसा करता येईल याबाबत चर्चा केली साहेबांशी आणि साहेबांनी निर्णय दिला। साहेबांचा आदेश हा मातोश्रीचा आदेश समजून आम्ही काल निर्णय घेतला आणि पाठिंबा दिला। काल तुम्ही बघितलं असेल, काल पहिले आसरेवाडी नंतर आम्ही इसांबा नंतर आम्ही कातकरवाडी, इसांबा आणि लोपवाडी आणि लोपचा गाव आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सगळे बघत होते का जास्तीत जास्त समर्थक आमचे येऊन शिवसेनेने खूप मोठ्या संख्येने काल आम्ही प्रचार केला आणि काल सगळ्यांना फोन करून सांगितलं जास्तीत जास्त सर्व कार्यकर्ते येऊन सामील झाले। या कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये आमचा सुनील तोरवे असतील, SM पाटील दादा असतील, जेवढे पण सिनियर लीडर असतील काल सर्व सामील झाले आणि आज जास्तीत जास्त प्रचाराला आम्ही सुरुवात केली आणि या प्रचारामध्ये आमची 1 नंबर आघाडी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा आमच्याबरोबर काँग्रेस होता, शेका पक्ष होता, उभाटा असेल, मनसे असेल, वंचित असेल, सगळे पक्ष आम्ही एकत्र करून संतोषभाई बैलमारेला आम्ही जास्तीत जास्त मतं निवडून देणार। कुठल्याही मनामध्ये आमची शंका न बाळगता त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये आमचा संकोच नाहीये। आम्ही जास्तीत जास्त सगळेजण बघा तुम्ही आम्ही असं म्हणत नाही विरोधकांना चपराक म्हणून म्हणत नाही, आमची ताकद आहे शिवसेनेची, ही ताकद आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही 1 नंबर ही सीट निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार, जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार संतोषभाई बैलमारेंना। आलं का लक्षात? आणि कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीचं काम न करता आम्ही पक्ष म्हणून आदेश पाळून आम्ही सर्वांनी काल एकत्र निर्णय घेऊन आम्ही संतोष बैलमारेला पाठिंबा दिला। मला काही गोष्टी दाखवायच्या नाहीयेत, त्या संतोष भाईला दाखवल्या मी
आज पण मी तुम्हाला सांगतो, निष्ठा विकली जाणार नाही, निष्ठा कधीच विकली जाणार नाही. उत्तम भोईर कोणाच्या बापाला विकला गेला नाही, जाणार पण नाही. निष्ठा ही निष्ठा ठेवली. आणि सांगतो तुम्हाला, मला पण आज बरेच काय, आज अजून पण मी फॉर्म मागं काढून घेतलेला नाही, पण मी शब्द दिलाय संतोष भाईला किंवा आमच्या पक्षाला, फॉर्म मागे घेणार. उद्या नवरा बायको आमचे दोघांचे फॉर्म भरले काढून घेणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, या लोकांचं खूप काय प्लॅनिंग आहे की बाबा ही सीट पडावा ना, ही सीट पण पडावा. पण आम्ही तसंही वेडे नाही आहेत. लक्षात आलं का? शेवटच्या क्षणापर्यंत संतोष भाईला विचारा, मी पक्षाची गद्दारी कधी करणार नाही. त्याच्यामुळं हा फॉर्म उद्या काढून घेतला जाईल. आणि एकनिष्ठेने आमची शिवसेना आणि याच्या पुढे राष्ट्रवादी असेल, आम्ही एकत्र काम करून आमची ही सीट, खालची सीट महेश पाटलांची असेल, आमची पूनमची असेल, तिन्ही सीट जास्तीत जास्त मताने विजय करणार. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद.